माहेरी जाण्याचं अचानकच नियोजन झालं. मग काय पटपट आवरलं, पण जाताना मात्र आम्हाला पावसाने मध्येच पकडलं. पाऊस जास्त नव्हता, रिमझिमच होता, पण गाडीवर ना तेवढ्या पावसाने सुद्धा माणूस भिजतं. मग 1-2 ठिकाणी थांबून मग आलो होतो घरी. आता तोपर्यंत ना चांगलाच उशीर झाला होता. मग काय आल्यावर सगळा स्वयंपाक पण तयार झाला होता. मग लगेच जेवण करून घेतलं आणि माहेरातला ना आज माझा पहिला निवांत दिवस होता. सकाळी सकाळीच ना बाहेर इतके या गुलाबाच्या झाडाला छान अशी फुलं आली होती ना, मला काही रावलंच नाही. मग मी पटकन एक तोडून ना त्याचा वास घेतला. खूपच छान असा सुगंध येत होता. प्रत्येक मुलगी ना जेवढी आपल्या सासरी निवांत नसेल ना, तेवढी बाहेरात आल्यावर ना एकदम निवांत असते. सगळ्याच गोष्टी ना निवांत आणि हातात भेटतात ना, त्यामुळे काय मज्जाच मज्जा असते. मग माझा सुद्धा दिवस ना तसाच होता. मस्त उशिरा उठले होते आणि मस्त निवांत बसून चहा वगैरे घेतला. आणि तोच ना हा टॉमी आणला होता 2-4 दिवस झाले तेव्हा. इतकं छान असं ते पिल्लू होतं ना, इतकं गुबगुबीत होतं ना, त्याला ना असं वाटत होतं उचलूनच घ्यावं, इतकं क्यूट होतं ना, खूपच छान. आता त्याला बघून मला असं वाटत होतं आम्हालाच घेऊन जावं की काय आमच्या घरी, पण ते कुठे शक्य. मामा तर काय आम्हाला ते कुत्र्याचं पिल्लू देणार नव्हतं. आणि मग ना त्याचा मस्त जेवणाचा टाइम झाला, त्याला मस्त दूध चपाती खाऊ घातली, मस्त टम्म झाला होता. तुमच्याकडे आहे का असं कुत्र्याचं पिल्लू? कमेंटमध्ये नक्की सांगा.